कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके माझ्यासोबत आहेत बोलण्यासाठी, कारण सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 20वा दिवस आहे. अभिजित, डॉक्टरांशी बोलत होतो, 9.5 किलो वजन कमी झालेलं आहे सोनम सरांचं. हो, आज 20 दिवस झाले त्यांच्या उपोषणाला आणि 20 दिवसांमध्ये त्यांचं 9.5 किलो वजन कमी झालेलं आहे आणि त्यांचं मसल मास जे आहे ते पण आता कमी होत आहे. आणि तरी पण म्हणजे अशा स्थितीत पण सोनम सर म्हणतात की ते त्यांचं उपोषण मागं घेणार नाही जोपर्यंत मागण्या पूर्ण करत नाही, जोपर्यंत सरकारचे लोक इकडे येऊन त्यांना बोलत नाही. ऑर्गनवरती काही परिणाम होऊ शकतो या सगळ्या त्यांच्या परिस्थितीचा, कारण वजन कायमस्वरूपी कमी होत चाललेलं आहे. डॉक्टर म्हणतात की पुढचे काही दिवस कठीण आहेत म्हणून. हो, त्याची आशंका आहे. ऑर्गनवर परिणाम पडू शकतो जर लवकरात लवकर सरकारने इकडे येऊन त्यांच्याशी संवाद नाही साधला किंवा त्यांच्या मागण्या ऐकून नाही घेतल्या तर सोनम सर तो उपोषण मागं घेणार नाही आणि त्यामुळे त्यांच्या ऑर्गनवरही परिणाम पडू शकतो. अभिजित, असं बोललं जातं की राजकीय पक्षांचे अनेक नेते तुम्हाला सपोर्ट करत होते, म्हणजे अरविंद केजरीवाल काल आलेले होते, डिंपल यादव आलेल्या होत्या, उद्धव ठाकरे तर तुमच्यासोबत पहिल्या दिवसापासून बोलतच आहेत, सुषमा अंधारे काल आलेल्या होत्या. काँग्रेस तुमच्यासोबत येत नाही असा आरोप होता, पण आज सकाळी पवन खेरा भेट देऊन गेलेले. पवन खेरांशी नेमकं काय बोलणं झालेलं? नाही, पवन खेडा सर ते याच्यासाठी झालेले होते, त्यांचं पण तेच मत होतं की मुद्दा हा सगळ्यांचाच आहे, पूर्ण देशाचा मुद्दा आहे हा. आणि समर्थन दिलं आहे त्यांनी. सोनम सरांची विनंती केली उपोषण तोडावं. त्यांनी ते म्हणले आहेत की सोनम सरांचा जीव अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हिज लाईफ इज टू व्हॅल्युएबल फॉर द कंट्री असं पवन सर बोलून गेलेत. आणि ते पण म्हणले की तुमच्या मुद्द्यांवरही आमचं समर्थन आहे, तर त्यांनी हे समर्थन दिलेलं आहे. पवन खेरात की पूर्ण काँग्रेस पक्षाचं समर्थन सर, राहुल गांधींचं पूर्ण काँग्रेस पक्षातर्फे झाले होते ते. राहुल गांधींचं या सगळ्याला समर्थन आहे राजीनामा घेण्याच्या? येस, कारण की ते पण त्याच मुद्द्यावर करतायत ना, त्यांची आंदोलन त्याच मुद्द्यावर चालू आहे. आज राहुल गांधी डेहराडूनमध्ये याच मुद्द्यांवरती जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. हो, तर त्यांचे जे ते पण त्याच्यावरच मुद्द्यावर लढत आहेत, त्यांनी आम्हाला समर्थन दिले आणि ते जे करतायत ते पण गरजेचं आहे. तर वी गिव्ह देम आवर बेस्ट विशेस. अभिजित, ज्या मुद्द्यांवरनं तुम्ही हे उपोषण किंवा आंदोलन सुरू केलं होतं, नीट री एक्झाम झाली काल, त्याचा रात्री निकाल उशिरा लागला, तो निकाल पाहिला, कसं बघता त्या निकालाकडे? 20 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, 11 लाखाच्या पुढं पात्र ठरलेल्या विद्यार्थी. नाही, ते पात्र ठरणं वेगळं आहे आणि मेडिकल कॉलेज भेटणं वेगळं आहे. दॅट इज नॉट द राईट. ते 11 लाखाचा जो नंबर आहे ना, ते गव्हर्नमेंट दाखवते आहे. बघू किती मुलांना सीट्स भेटतात. मला इथं खूप सगळे नीटचे स्टुडंट्स भेटत आहेत जे मला सांगत आहेत की पहिली जी एक्झाम होती त्याच्यात त्यांना चांगले मार्क्स भेटत होते, पण दुसऱ्या एक्झाममध्ये त्यांचे मार्क्स कमी होत आहेत. तर आता मुलं सांगतील, आपल्याला मुलांना विचारावं लागेल. सरकारच्या आकडेवारीवर गेलो ना, आपण बघतोय ही सरकार GDPचे नंबर पण कसे वाढवून सांगत होती आणि स्थिती काय बघितलं आपण. देशात बेरोजगारी आहे, देशात महागाई वाढलेली आहे. तर आकडेवारीवर जाऊ नका तुम्ही, मुलांना विचारा. तर जे आता निकाल आला आहे मुलांना विचारू आम्ही, त्यांचं काय म्हणणं आहे निकालाबद्दल, त्यांचे मार्क्स कसे आले, पहिल्या एक्झाममध्ये किती होते, आताच्या एक्झाममध्ये किती आहे, आणि त्यानंतर बघू काय होतं. शेवटचा प्रश्न विचारतो अभिजित, सरांच्या उपोषणाकडे तर तुमचं सगळ्यांचं लक्ष आहेच, पण तुमचा आता प्रयत्न किंवा तुमचा प्लॅन सगळा 20 तारखेच्या मोर्चाकडे दिसतो. तुम्ही राजकीय पक्षाच्या नेत्यांनाही झेंडा ठेवून इथं या, म्हणजे कुठलाही राजकीय पक्षाचा झेंडा न घेता येता या, अशा पद्धतीचं आश्वासन केलं. काँग्रेस येणार आहे या 20 तारखेच्या तुमच्या संसदेपर्यंतच्या मोर्चामध्ये? ते लोकच डिक्लेअर करतील, ते स्वतःहून सांगतील ते. आणि बऱ्याचशा पॉलिटिकल पार्टीचे जे स्वतःहून स्टेटमेंट देतील, मी त्यांच्या साईडने मी स्टेटमेंट देणं बरोबर नाही. तुमच्याशी बोलत असताना त्यांचं काय त्यांनी कमिट केलं आम्हाला. सुषमा अंधारे काल म्हणाले की कदाचित उद्धव सर तर स्वतः सभा करतायत मुंबईत. मला त्यांचं खूप धन्यवाद करायचं आहे. 19 जुलैला ते स्वतः कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थनात आणि सोनम सरच्या समर्थनात सभा घेत आहेत. फक्त उद्धव ठाकरेच नाही, राज ठाकरे पण येणार आहेत अशा पद्धती, म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू शिवाजी पार्कवरती येत आहेत अशा पद्धतीची माहिती. जसं मी म्हणलं, हा मुद्दा युवकांचा आहे, हा मुद्दा देशाच्या भविष्याचा आहे आणि मला खूप आनंद होतो की सगळे लोक एकत्र येत आहेत, कारण की खूप गरजेचं आहे सर, देशासाठी हे खूप गरजेचं आहे. राज ठाकरेंनी काल ट्विट केलेलं होतं, त्यांनी तर खूप कठोर शब्दांमध्ये टीका केल्याचं. राज ठाकरेंचे पण सरांचे पण मी खूप धन्यवाद मानतो की त्यांनी या मुद्द्यावर समर्थन केलेलं आहे. आणि मला वाटतं जर सगळे एकत्र येतील ना सर, तर धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा नक्की होईल. निश्चितच. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे अभिजित दिपके आहेत कॉकरोच जनता पार्टीचे, आणि त्यांनी TV9 मराठीशी सविस्तर बातचीत केल्याचं आपल्याला बघायला मिळालं. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 20 तारखेच्या मोर्चावरती आमच्या सगळ्यांचं लक्ष आहे, अनेक राजकीय पक्ष या मोर्चात येतील अशा पद्धतीची प्रतिक्रिया खरं तर अभिजित दिपके यांनी TV9 मराठीशी बोलताना दिलेली असताना सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची काळजी आम्हा सगळ्यांना आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया अभिजित दिपके यांनी दिल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. कॅमेरा पर्सन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.